नमस्कार, मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळी पदार्थांना सुरुवात केली आहे। तर आमच्या घरी उन्हाळी पदार्थाची सुरुवात ही अगदी सांडग्यापासून केली जाते। तर सर्वात आधी आपण सांडगे बनवणार आहोत आणि बाकीच्या रेसिपी पण तुम्हाला माझ्या चॅनलवरती भेटतील, तर तिथे जाऊन नक्की बघा। तर आज आपण मटकीच्या डाळीचे सांडगे बनवणार आहोत। तर इथे ह्या वाटीने मी माप घेतलेले आहे आणि 2 वाटी मटकीची डाळ घेतली आहे। तर साधारण ही अर्धा किलो मटकीची डाळ आहे, त्यामध्ये अर्धा वाटी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे। तर चणा डाळीने म्हणजे कसं एक चव पण येते सांडग्याला आणि ते पीठ जरासं असं चिकट पण होतं, म्हणजे सांडगे टाकताना व्यवस्थित पडतात। तर आता हे मिक्स करून घेतलं आहे आणि आता यामध्ये धने टाकायचे आहे 1 चम्मच आणि त्याचबरोबर आता आपण जिरं पण टाकायचं आहे 1 चम्मच। तर हे भाजून वगैरे घेतलेले नाही, तर तसंच मी यामध्ये टाकलेलं आहे। तर हे दोन्ही 1-1 चम्मच टाकून आता हे मिक्स करून घेऊया आपण आणि ह्याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे पावडर। तर या प्रकारे आपल्याला रवाळ अशी पावडर करायची आहे। रवा ज्या प्रकारे असतो मोठा त्याच प्रकारे हे वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक ह्याची पावडर करून घ्यायची आहे। जर 1 किलोपर्यंत किंवा 1 किलोपेक्षा जास्त प्रमाण असेल तर बाहेर गिरणीमधून करून आणायचं आहे। तर हे मी मिक्सरमध्ये छान अशा प्रकारे बारीक केलेलं आहे। आता यामध्ये हळद टाकायची आहे 1 चम्मच आणि मिरची पावडर टाकायची आहे 1 चम्मच। तर ही लाल तिखट आहे, जास्त तिखट आहे त्यामुळे 1 चम्मच घेतली आहे। आवडीनुसार कमी जास्त इथे घेऊ शकता। त्याचबरोबर इथं मी टाकलेलं आहे लसूण। तर लसूण मी बारीक मिक्सरमधून करून घेतलेला आहे। 1 अख्खी लसणाची पाकळी घेतलेली आहे, म्हणजे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, आणि त्याला मी बारीक करून घेतलेला आहे। त्याचबरोबर अर्धा वाटी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्या प्रमाणात जर केलं ना आपण तर अगदी चविष्ट असे सांडगे होतात। आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि आता इथे मीठ पण टाकूया आपण। आता हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। तर इथे मी पाणी जसं लागेल तसं टाकून छान असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। तर ही पीठ आपण रवाळ ठेवल्यामुळं हळूहळू डाळ पाणी शोषून घेते, तर त्यामुळं हलकंसं आपल्याला याचं मळताना यालामध्ये थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकायचं आहे। तर आता बघा अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे। पुन्हा त्यामध्ये पाणी टाकून छान मळून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ माझं रेडी झालेलं आहे। तर बघा ह्याला एकदम मऊसर असं मी मळून घेतलेलं आहे। याला झाकून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं। तर साधारण 15 ते 20 मिनिटांनी बघा अशा प्रकारे मऊसर असा गोळा पडलेला आहे। पाणी सर्व शोषून घेतलेलं आहे, हलकंसं मी पातळ ठेवलं होतं त्याला। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारेच आपल्याला बघा अशा प्रकारचं एकदम मऊसर असं हे पीठ रेडी झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला सांडगे व्यवस्थित टाकता आले पाहिजे। सांडगे टाकताना आपल्याला जड नाही झालं पाहिजे किंवा पीठ एकदम पातळही नाही झालं पाहिजे, म्हणजे परफेक्ट सांडगे आपले रेडी होतात। तर अशा प्रकारे बघा आपल्याला गोळा हाताने घेऊन आणि मग दोन्ही बोटाच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला सांडगे पाडायचे आहे। मस्त याला एकदम असा वेगळा असा छान असा आकार तयार केला जातो। तर अशा प्रकारे हे सर्व सांडगे माझे टाकून झालेले आहे। तर आता याला आपल्याला उन्हामध्ये वाळवायचं आहे। तर साधारण ह्याला मी 2 ते 3 दिवस छान कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी प्लेटमध्येच टाकलेलं आहे। तर याला मी 2 ते 3 दिवस छान वाळवून घेणार आहे। तर एका दिवसामध्येच तुम्ही इथे पाहू शकता बघा सांडगे किती छान असे उन्हामध्ये वाळलेले आहेत। तर उद्या पुन्हा मी परत उन्हामध्ये ह्याला ठेवणार आहे। असे साधारण मी 3 दिवस ह्याला छान वाळवून घेणार आहे, म्हणजे अजिबात सांडग्यांना बुरशी वगैरे लागणार नाही आणि चांगले वर्षभर हे टिकून राहतील। कारण उन्हाळी पदार्थांना आपण जेवढं छान ऊन देऊ तेवढं ते वर्षभर टिकून राहतात, अजिबात बुरशी येत नाही। तर याआधी पण मी एक सांडग्याची रेसिपी टाकलेली आहे, मिक्स डाळीचे सांडगे, तर ती पण रेसिपी नक्की तुम्ही जाऊन बघा। आणि हे सांडगे तर आपले अतिशय चविष्ट असे झालेले आहेत। तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर भेटू नेक्स्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।